माननीय पियुष गोयल साहेबांना मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या काही समस्याच्या संदर्भामध्ये बोललो। त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यात एक आनंदाची गोष्ट सांगतो मी की महाराष्ट्रासकट देशातल्या 10 राज्यातले शेतकरी सोयाबीन पिकवतात। या सोयाबीनची खरेदी आता केंद्र सरकारने 8 फेब्रुवारीपर्यंत वाढवलेली आहे। महाराष्ट्राचा विचार जर केला तर 14 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचं टार्गेट होतं। आता ते फक्त 3 लाख मेट्रिक टन झालेलं आहे आणि आता ती खरेदी बंद होणार होती। आणि मग नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची समोर चिंता होती की आम्ही नोंदणी तर केलेली आहे, बाजारामध्ये तर दर नाही, आम्ही भावांना जर विकायचं असेल तर नाफेडचे केंद्र चालू असले पाहिजे, यासाठी सगळ्या शेतकऱ्याची भावना होती। आणि त्या भावनेचा आदर करून केंद्र सरकारने शिवराजसिंग चौहान साहेबांनी हा निर्णय घेतला। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या संदर्भातला प्रश्न निकाली लागण्याच्या दिशेने सुरू झालेला आहे, याचा एक मला आनंद वाटतो। नंबर 1। नंबर 2, आता कांद्याच्या संदर्भामध्ये म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर $550 एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह होतं, म्हणजे कांद्याला निर्यात अनुदान होतं। आणि मग कांद्यावरचं जे टॅक्स होतं निर्यातीचं ते 550चं झिरो केलेलं आहे आणि 40% ड्युटी होती। 40% ड्युटीपेक्षा 20% ड्युटी काढली आणि 20च राहिलेली आहे। आता एकतर खऱ्या अर्थानं पावसाळा चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पादन वाढवलेलं आहे। आता हे ड्युटी 20% असल्यामुळे कांद्याचे दर कमी होऊ लागले, ती शेतकऱ्यांसमोरची चिंता आहे। आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की ही 20% ड्युटी कमी व्हायला पाहिजे, ती सांगण्यासाठी मी आदरणीय पियुष गोयल साहेबांची भेट घेतली। त्याचबरोबर पिवळ्या मटरचं आयात हे 2 महिन्यासाठी वाढवलेलं आहे। आता तूर घरी येणार आहे, हरभरा घरी येणार आहे आणि अशा काळामध्ये पिवळा मटर जर परदेशातून जर मोठ्या संख्येनं आयात जर झाला तर तूर आणि हरभरा हमी भावाच्या खाली जाण्याची शक्यता तयार झालेली आहे। आणि म्हणून सोयाबीनचं आता थोडं मार्गी लागू लागलेलं आहे। त्याचबरोबर लगेच एक प्रश्न हरभऱ्याचा आणि तुरीचा तयार होईल आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर ही आयात थांबवा किंवा आयात केलेल्या मटरवर 20% आयात 50% आयात शुल्क लावा, अशा 2-3 मागण्यासाठी मी दिल्लीमध्ये आलो होतो। पियुष गोयल साहेबांची माझी भेट झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी विचार करायचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर आज अन्न नागरी पुरवठा मंत्री महोदयाकडे आणि त्यांच्या सचिवाकडे सुद्धा हीच भूमिका मी मांडणार आहे। आणि असं जर झालं तर तुरीचं आणि हरभऱ्याचं हमीभावाच्या खाली दर येणार नाही, अशी परिस्थिती तयार होणार आहे। आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि त्याच्या आधी केंद्र सरकारवर या गोष्टी कानात घालाव्यात, हे माझं कर्तव्य आहे। म्हणून मी दिल्लीमध्ये येऊन यांच्या सगळ्याची भेटी घेतल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना मी सरकारच्या कानावर घातलेली आहे। एक गोष्ट कसं आहे बरं का की हा राजकारणाचा भाग आहे। ज्या पद्धतीनं म्हणजे देशमुखांची हत्या जी झालेली आहे, सगळ्यात कळीचा मुद्दा मस्साजोगचे जे देशमुख आहेत त्यांची जी हत्या झालेली आहे ती क्रूर हत्या झालेली आहे। त्या हत्येचा निषेध हे राज्यातल्या देशातल्या सगळ्याच लोकांनी केलेलं आहे। मुंडे परिवाराने सुद्धा केलेलं आहे, पंकजाताईंनी याचा निषेध केलेला आहे, धनंजय मुंडेंनी निषेध केलेला आहे। आणि जे मारेकरी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे असं सगळ्याचं मत आहे। परंतु विषय काय, विषय आहे संतोष देशमुख हत्या आणि त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा। हा विषय इथंच मर्यादित न राहता एक दुसऱ्याचे जे नवीन जुने हिशोब चुकतं करण्याचे जे कार्यक्रम सुरू झालेले आहे ते काही लोकांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये हे मिसळायला नको होतं। नाही, पण आरोप करणारे जर कोण बघायला गेलं सत्ताधारी पक्षातीलच आरोप महत्त्वाचे वाटतात, कारण विरोधी पक्षांकडून आरोप केले जातात एक वेळ समजू शकतो, पण सत्ताधारी पक्षातील आमदार सुरेश धस असतील किंवा तुमच्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पक्षातील प्रकाश सोळंके असतील, हे सगळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात ना। हे कसं आहे बरं का की राजकीय गोष्टीमध्ये मला जास्त अभ्यास नसल्यामुळे मी ह्या विषयावर कोण कशामुळे बोलतं हे मला काही कळत नाही, परंतु जे चाललंय ते बरोबर नाही एवढंच मला कळतंय। याला केवळ फक्त एक आर्थिक अँगल आहे का जातीचा पण अँगल इथं दिसून येतोय, कारण पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा वातावरण तापण्यासाठी ही घटना जी आहे ती कारणीभूत ठरली आहे। मला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य एक आठवतं की राजकीय क्षेत्रातील लोकशाही सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये जर विस्तारत गेली तर ह्याचे चटके ज्याला ज्याला बसतील ते लोक घटना जाळल्याशिवाय राहणार नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आता त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक नदी आहे, नदी जेव्हा वाहत असते त्या नदीच्या पाणी व्हायला सुरू झालं की त्या वाहत्या पाण्यामध्ये किडे आळ्या शेवाळ्या होत नाही, परंतु नदीचं प्रवाह खुंटले की त्याचं रूपांतर डबक्यात होते आणि एकदा प्रवाहाचं रूपांतर डबक्यात झालं की डबक्यामध्ये किडे आळ्या शेवाळा होते आणि त्यांचा आळ्याची मारामारी सुरू होते, बुजबुजाट सुरू होतो. तसाच काही प्रकार आहे का असं मला वाटू लागलेलं आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे वंजारा, मराठा, तेली, साळी, कोळी अशा सगळ्या जातीच्या नावानं जर मारामाऱ्या सुरू झाल्या तर हा देश राहील कसा? आणि मग ह्या लढाया कशा होतात? तर मला शरद जोशींनी मला एक अर्थशास्त्र शिकवलं आहे, भाकरी 4 खाणारे 4 अजिबात भांडण होत नाही, भाकरी 1 आणि खाणारे 4 भांडणं आपोआप होतात. आणि मग हे सगळे भांडणं जातीच्या नावानं लावले जातात. म्हणजे मूळ प्रश्न वेगळा असतो आणि त्याला दिशा वेगळं देणं सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता ह्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं काय झालं पाहिजे की एवढे चिल्लर आणि टुकार गोष्टीकडे वळवायचं, वंजारा एका बाजूला, मराठा एका बाजूला, मुसलमान एका बाजूला, दलित एका बाजूला, हे करण्यापेक्षा ह्या सगळ्याचं जगणं आता कठीण झालेलं आहे. IPCCच्या रिपोर्टप्रमाणे 2050 मध्ये पृथ्वीवरचं कार्बनचं प्रमाण 450 ppm होणार आहे. आणि एकदा 450 ppm कार्बन झालं की 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशी आकृती पृथ्वीवर दिसणार नाही. सगळ्या मानवजातीच्या सगळ्या लोकांच्या समोर हा प्रश्न गंभीर असताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे, अर्थशास्त्राचा विचार केला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा त्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. ते न करता उपटसुंब गोष्टीचं लक्ष देणं सुरू आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत आणि खऱ्या अर्थानं या गोष्टी लोकांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ओळखल्या पाहिजे आणि खऱ्या प्रश्नाकडे लोकांनी गेलं पाहिजे असं मला वाटतं. जगामध्ये सगळ्यात कार्बन आणि तापमान हेच 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाकडे सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.